दंडवत स्मृतीस्थळ निरूपणाच्या सत्रामध्ये 62 पासूनच्या स्मृती आपण श्रवण करणार आहोत. श्री चक्रधरू उच्चार श्रवणे महादायी आपत्यालिंगन देणे. श्री चक्रधरू उच्चार श्रवणे म्हणजे आमच्या स्वामींच्या नामाचं उच्चारण श्रवण केल्यामुळे महादाईसांनी एका लहान मुलाला कडेवर घेतलेलं आहे, आलिंगन दिलेलं आहे. एकू दिसू महादाईसा भिक्षा करीते असती. महादाईसा भिक्षा करत आहेत आणि सरीसी एके आईसे असती. एक आई सोबत त्यांच्या आहेत. तव एके लेकुर्वे श्री चक्रधरू ऐसे उच्चारिले. एके लेकरुवे श्री चक्रधरे, श्री चक्रधरू असं त्यांनी नाम उच्चारण केलेलं आहे. एका पाठामध्ये गोविंद गोविंद असं देखील आलेलं आहे. तर असं आमच्या स्वामींचं नाव एका लहान मुलाने घेतलेलं असताना ते ऐकूनही महादाईसा थोर सुख झाले. ते ऐकून महादाईसांना खूप बरं वाटलं. आपल्या देवाचं नाव कुणीतरी घेत आहे, कुणाच्या तरी मुखामध्ये ते आहे, हे ऐकून महादाईसांना समाधान वाटलं. तया ते झाडूनी पुसूनी कडिये घेऊनी आळंगिले. ते मुलगा असं खाली बसलेलं आहे. महादाईसांनी त्यांना त्या मुलाला उचललं आणि उचलताना झाडूनी पुसूनी म्हणजे त्याला काही माती लागलेली आहे वगैरे काय समजा, तर ते झटकलं, त्याचं ते कपडे स्वच्छ केले गेले आणि कडिये घेऊनी कडेवर घेऊन त्याला आळंगिले. सरीसे आईसे होती तेही म्हणितले. सोबत त्यांच्या ज्या आई होत्या त्या म्हणतात, हा आई ऐसे काय केले, असं का केलं बरं तुम्ही? महादाईसे म्हटले, सृष्टीमध्ये देव दुर्लभ का देवा ते आठवी तो दुर्लभ. म्हणजे सृष्टीमध्ये सांगितलेलं आहे. सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये, महाराष्ट्रात किंवा भारतात नव्हे, अख्ख्या जगामधली गोष्ट जर का घेतली तर जगामध्ये परमेश्वर आठवणारा जीव क्वचितच बघायला मिळेल. नामस्मरण करणारा जीव म्हणत नाहीत. इथे काय म्हणतात ते, की देव दुर्लभ का देवा ते आठविता. नामस्मरण हा प्रकार वेगळा आहे. नामस्मरणामध्ये आपण नाम आठवतो. आम्हाला काय सांगितलेलं आहे? देव आठवायला सांगितलेलं आहे. नामस्मरणातनं देव आठवला गेला पाहिजे. आणि म्हणून आता या मुलाने तर फक्त नामस्मरणच केलेलं आहे किंवा नामच घेतलेलं आहे. परंतु आपल्याला मुळात विधी काय आहे? नुसतं नाम नाही आठवायचं, नुसती लीळा नाही आठवायची, मूर्ती चेष्टा नाही आठवायची. नामातनं देव आठवायचा, मूर्ती स्मरणातनं देव आठवायचा, त्यानंतर लीळा स्मरणातनं देव आठवायचा, चेष्टा स्मरणातनं देव आठवायचा. आम्ही चेष्टा आठवतो, चेष्टा नाही आठवायची, त्या माध्यमातनं देव आठवायचा. आम्हाला 12 घोडे नाही आठवायचे, ते 12 घोड्यावर क्रीडा करणारे देव आणि त्यांचा हेतू म्हणजे त्या माध्यमातनं देवाचं काय कार्य सुरू आहे तिथे. आमचे स्वामी तिथे का गेले? कोळविहिरीचा कंटक मोडायला तिकडे काय गेले? ते देवाचं कार्य त्याच्यामध्ये काय आहे, देवपण त्याच्यामध्ये काय आहे त्या कार्यामध्ये, ते आम्हाला तिथे आठवलं गेलं पाहिजे. नुसतीच लीळा नाही आठवायची आहे. त्या लीळेतलं परमेश्वराचं कार्य जे आहे, स्वरूपाचं जे कार्य आहे, ते आम्हाला त्यातनं आठवायचं आहे. नुसतंच विशेष कपाळाला लावायचे नाही आहेत. त्या विशेषाला जो स्वरूपाचा स्पर्श झालेला आहे तो अनुभवायचा आहे. तेव्हा ते विशेष वंदन जो आहे आपलं होणार आणि त्यातनं परत देवच आठवायचा आहे. आम्हाला जेवढे काही विधी सांगितले तेवढे देव आठवण्याचे विधी आहेत. आणि कदाचित कुणीतरी परमेश्वराबद्दल काही बोलतं आहे, काही लीळा चिंतन सुरू आहे वगैरे, त्यातनं सुद्धा परत म्हणजे निरूपणातनं देखील देवच परत आठवायचा आहे.
आणि म्हणून इथे या मुलाने, आता त्या मुलाला काही स्मरण घडतं नाही घडतं तो भाग वेगळा आहे. आपण आपला भाग बघायचा की त्या मुलाने नाम घेतल्यामुळे महादाईसांना असं वाटतं की आपल्याला देवाची परत एकदा आठवण झालेली आहे. म्हणजे बरं झालं, जसं आऊसा आहेत आणि त्यांना त्या तिघांनी ते नाम घेतलेलं आहे आणि आऊसा ज्या आहेत आमच्या, त्या देवाला एक प्रकारे विसरलेले आहेत 6 महिने, पण त्या बायांनी नाम घेतल्यामुळे यांना परमेश्वराचा आठव झाला, उजळता झाली त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपल्या समोर जर का सहजपणे एखादं वचन कुणीतरी म्हटलं तर आपण त्या व्यक्तीचे मनोमन आभार मानले पाहिजे बरं का. प्रत्यक्ष आभार माना की नको माना ते थोडं नाटकी वाटेल, पण मनोमन आभार मानले पाहिजे की बरं झालं ह्यांच्यामुळे या वचनाचं पुन्हा एकदा कानावर पडलं ते वचन, त्यातला आचार कदाचित मी करत नाही म्हणून देवाने तो माझ्या कानावर टाकलेला आहे. आणि मग त्या व्यक्तीला निमित्त मानून देवाचे आभार आपण मानू शकतो. अशा पद्धतीने कुठेतरी या मुलाने देवाचं नाम घेतल्यामुळे, आमच्या स्वामींचं नाम घेतल्यामुळे महादाईसांना बरं वाटलं की त्यांच्या कानावर ते नाम पडलं. मनातनं तर नाम असतंच, परंतु कानावर देखील परमेश्वराचं निरूपण नाम पडलं पाहिजे. डोळ्यांना परमेश्वराचं जे काही ईश्वर विहित कार्य आहे ते डोळ्यांना आपल्याला दिसलं पाहिजे. आपल्या हातापायांना देखील ईश्वर निर्मित कार्याच्याच ठिकाणी जाण्याचा किंवा त्या ठिकाणी राबण्याचा योग आला पाहिजे. आणि आपल्या पोटामध्ये पण प्रपंचिक अन्न तर रोजचं चाललेलंच आहे. आपण काबाड कष्ट करून किंवा लबाड कष्ट करून ते खाल्लेलं, परंतु ज्या दिवशी भिक्षांना म्हणजे ईश्वराचं परमार्गाचं थोडं का होईना आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे. काही मंडळी जसं मार्गात जातात ते म्हणतात आम्हाला थोडंसं एवढं का असं ना भिक्षे मार्गाचं काहीतरी अन्न आम्हाला द्या. म्हणजे त्या ठिकाणी ते अन्न पोटात जाणं हेही औषधासारखं आहे, है ना. नुसतं औषध किती घेतो आपण, आपण म्हणतो पोटभर औषध घ्या म्हणून, औषध एवढूसच घेतो, परंतु ते पूर्ण आपल्या आजाराला मुक्त करणारं असं ते असतं. आणि तशा पद्धतीचं आपल्याला जे काही मळीनत्वाचा आजार असेल, काही अडथळे अनधिकाराचा आजार असेल, तर तो आजार त्या एवढूशा घासातनं, एका घासातनं तो जाऊ शकतो. आणि म्हणून परमार्गाचं अन्न म्हणजे इत्यादी प्रकारे नुसतं साष्टांग दंडवत नाही घालायचे आम्हाला, तर आमच्या साष्टांगाला परमेश्वर विहित गोष्टींचा योग जो आहे तो देखील आपल्याला त्याच्यामध्ये आला पाहिजे. आणि महादाईसा म्हणतात की सृष्टीमध्ये देव दुर्लभ है ना. सृष्टीमध्ये तुम्ही सृष्टीमध्ये कुठेही जाल तर तिथे सगळं काही बघायला मिळेल तुम्हाला दृष्टपर. त्यानंतर मानव निर्मित काही गोष्टी ते बघायला मिळतील, निसर्ग निर्मित काही गोष्टी बघायला मिळतील, परंतु ज्या परमेश्वराने या सर्व सृष्टीचा त्यांच्या मनोधर्माने हिची निर्मिती झालेली आहे ते परमेश्वर मात्र आपल्याला कुठेच दिसणार नाहीत. कारण की त्यांना बघण्याची एक पद्धती आहे, त्यांच्यापर्यंत जाण्याची एक पद्धती आहे. तुम्ही म्हटले की आम्ही गाडी करून गेलो, आम्ही स्थानापर्यंत गेलो, परंतु देवापर्यंत जाण्यासाठी वेगळी पद्धत आहे. म्हणून त्या पद्धतीनेच गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण अशाच ठिकाणी पोहोचणार आहोत. म्हणजे इकडच्या जीव किंवा चतुर्विध साधनापर्यंत आपण पोहोचणार आहोत, परंतु साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगळी पद्धत आहे. अर्थातच या साधनाच्याच माध्यमातून आपण जाऊ, परंतु त्या साधनाची भेट असेल किंवा त्या साधनापर्यंत आपण जे जातो ते जाणं देखील आपलं तसं विधीपूर्वक असलं, साधनापर्यंत जाणं विधीपूर्वक असलं तर ते साध्यापर्यंत घेऊन जातं आपल्याला. आपण साधनापर्यंत चतुर्विध साधनापर्यंत विधीपूर्वक नाही गेलो तर पुढे साध्यापर्यंत जाण्याचं कुठलंही आपलं जो काही प्रक्रिया झाली पाहिजे ती काही होत नसते. आणि म्हणून इथे सांगतात की सृष्टीमध्ये देव दुर्लभ आहे. देव दुर्लभ आहे सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये कुठेही जा तुम्ही. एवढंच काय तर मी असं सांगेन की
आपल्या घरी देव दुर्लभ आहे, परंतु शिन्नस्थळी स्थानाला गेले तरी देव दुर्लभच आहे. कारण की आपण तिथे जाऊन पण काय करतो, अन्य वार्ता वगैरे करत असू, स्मरण करत नसू, तिथे लीळा स्मरण करत नसू, काही विधी करत नसू, किंवा ईश्वर विहित पद्धतीने स्थानवंदन करत नसू, तर तिथे सुद्धा देव दुर्लभच आहेत ना. देव कुठे भेटून राहिले आपल्याला तिकडे? देव तिथे आल्याचं कुठे आपण जे काही उभं राहिलं पाहिजे आपल्या समोर ते सुद्धा उभं राहत नाही. किंवा स्वामी कुठून आले असतील, काय आले असतील. आमच्या आचार्यांनी उभय गंगातीर जेव्हा वंदन केले श्रीप्रभूंच्या बीजे केल्यानंतर, तेव्हा ते सगळं त्याच्यामध्ये सगळ्या त्या लीळा, कुठून स्वामी आले, काय आले, हे सगळं ते सांगतायत. म्हणजे ते भाईदेव व्यासांना नुसतं ते पीक घेतानाच ते बेशुद्ध पडले असं नाहीये, त्याची वातावरण निर्मिती झालेली आहे. डोमेग्राम अवघे विशेष आहेत आणि त्या डोमेग्रामाबद्दल इतकं आत्मीयतेने भट्टोबा सांगत असणार आहेत. आणि ते सांगता 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 सगळं ते प्रसन्न मठाची लीळा, स्वामी उदास झाले, स्वामी प्रसन्न झाले, हे सगळं सांगता 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 मग ते पिकेवर जेव्हा आलेलं आहे, त्यावेळी मात्र त्या भावाचा उचंबळा भाईदेव व्यासांमध्ये आलेला आहे. आणि मग म्हणून म्हणजे इतकं ते वातावरण निर्मिती आहे. असं कोणी सांगितलं ही पीक आहे लगेच ते बघितलं आणि बेशुद्ध पडलं असं नाही आहे. आणि म्हणून भट्टोबास म्हणतात की नाही, हे एवढ्या लीळा सांगतानाच एवढे हे भावुक झालेले आहेत. पुढे बेलापूरला गेलं तर देह जाईल यांचा. अशा प्रकारचं स्थानवंदन जे आहे ते झालं पाहिजे. आणि म्हणून सृष्टीमध्ये देव दुर्लभ. म्हणजे आम्ही सूत्रपाठ वाचला तरी आम्हाला देव नाही आठवत, आम्हाला वचन पण नाही आठवत. लीळा आठवताना आम्हाला लीळेचे संदर्भ लागत नाहीत. बाकी सगळी नाती गोती परिवार आपले सगळेच पाठांतर आहेत. परंतु लीळाचरित्रातले लोक म्हणतात माहीम भट्ट आणि नागदेवाचार्य यांच्या नावात आमचा नेहमी घोळ होतो. का होतो घोळ? दोघांची नावं वेगळी आहेत. म्हणजे तिथे आपल्याला ते लिंक लागत नाही. कारण की देव दुर्लभ म्हणजे आपण फक्त लीळा वाचतो, शब्द वाचतो, सूत्रांचे शब्द वाचतो, सूत्रांचे अर्थ पण वाचतो, परंतु परमेश्वराचे म्हणून किंवा त्या आत्मीयतेने ते आपण नाही वाचत. तेवढं गांभीर्य आपण देत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या की घरातल्या कितीतरी वस्तू सगळ्या आपणच विकत आणलेल्या आहेत, पण काही गोष्टींचं जतन तुम्ही तिजोरीमध्ये ठेवून दिल्या त्या, आणि काही गोष्टी अशा वाऱ्यावर अंगणामध्ये वगैरे ठेवून दिल्या त्या. विकत तुम्हीच आणलेल्या आहेत, पण किती गोष्टींना किती महत्व देतो आपण. ज्ञानाला पण देखील आपण हृदयाच्या कप्प्यामध्ये जपून ठेवलं वगैरे तर ते आपल्याला माहिती असतं बरं का. ते दिसत नाही, पण ते माहिती किती द्रव्य आहे, किती सुवर्ण आहे, किती अलंकार आहे, हे सगळं माहिती असतं आपल्याला. तशा पद्धतीने आपल्याला परमेश्वराने ही संपत्तीच एक प्रकारची दिलेली. सूत्र असतील, लीळा असतील, स्मृती असतील, जे विधी असतील, विशेष असतील, स्थान असतील, हे सगळं काही परमेश्वराने संपत्तीच आहे, परमेश्वराची संपत्ती आहे. आणि त्या संपत्तीने परत परमेश्वर प्राप्त करायचे. म्हणजे द्रव्याने तुम्ही सुवर्ण घेता की नाही, द्रव्य पण संपत्ती आणि सुवर्ण पण संपत्ती, पण द्रव्यापेक्षा सुवर्णाला जास्त महत्व आहे, सोन्याला जास्त महत्व आहे. तशा पद्धतीने द्रव्य नसेल तर सोनं तुम्ही घेऊ नाही शकत. तशा पद्धतीने ही जेवढी काही संपत्ती आहे, साधन संपत्ती परमेश्वराची, त्या संपत्तीच्या माध्यमातून परमेश्वर संपत्ती आपल्याला प्राप्त होणार आहे. ही संपत्ती नसेल तर ती संपत्ती आपल्याला प्राप्त करता येणार नाही. आणि म्हणून सांगितलं की सृष्टीमध्ये देव दुर्लभ आहेत. का बरं देव दुर्लभ का आहे? त्याचं उत्तर ह्याच वाक्यामध्ये आहे. कारण की देवा ते आठवी तो दुर्लभ. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा होतो की सृष्टीमध्ये एकतर देव दुर्लभ आहे किंवा देवा ते आठवणारा तो सुद्धा दुर्लभ आहे. म्हणजे देवही दिसत नाही आणि देवाला आठवणारे दिसत नाही. एरवी विडे ठेवून लाख लाख स्मरण करणारे भरपूर लोक बघितलेले आहेत. ते फक्त काय करतात, नाम घेतात. त्यांना विचारा तुम्ही देव आठवता का? भट्टोबासांना माहिती नाही का की महादाईचं स्मरण करतात म्हणून? माहिती आहे त्यांना. त्यांनी प्रश्न काय विचारला, स्मरण चालू आहे का, नाम घेताय का, असं विचारलं का? ते काय विचारतात, देव आठवतोय का.
बघा याच्यामध्ये फरक येतो. आपण ही स्मृती अनेक वेळा वाचली असेल, पण आपल्याला देव आठवणे आणि नाम घेणं ह्याच्यातला फरक नसेल कळाला. परंतु भट्टोबास काय म्हणतात, स्वामी अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा, तिथे नाम सुद्धा नाही, स्मरण म्हणजे आठवण, जे असे ते देहांती प्रगट आहे. महादाईसांनी जर का आयुष्यभर देव आठवलेला आहे, तेव्हा तर त्यांना आयुष्याच्या शेवटी देखील देव आठवतोय. म्हणून तो प्रश्न की देव आठवतो आहे का? आणि वरून परत म्हणतात की शेवटपर्यंत देव तो तुवाची आठवला. परत तिथे तोच वाक्य आहे, शेवटपर्यंत स्मरण तुलाच झालं किंवा नाम तूच घेतलं असं नाही आहे. देव आठवणे. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी दुर्लभ दिसतात, की स्मरण करणारे, नाम घेणारे अनेक लोक दिसतील तुम्हाला. काही लोक एका पायावर स्मरण करतात, है ना. काही लोक ते प्रदक्षिणा घालून घालून स्मरण करतात. असे विविध प्रकार काय काय स्मरणाचे बघायला मिळतात. पण देव आठवणारा मात्र जर का महादाईचा म्हणतात तर ते खोटं नाही आहे. ते खरंच आहे की सृष्टीमध्ये देव दुर्लभ का देवा ते आठविता दुर्लभ, म्हणजे देवही दुर्लभ आहे आणि देवाला आठवणारा व्यक्तीही दुर्लभ आहे. आणि आता आपण त्याचा अर्थ अजून एक केला की सृष्टीमध्ये देव दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे? कारण की देवा ते आठविता दुर्लभ आहे म्हणून. जर का देवाचा आठव आपण केला तर आपल्यासाठी देव दुर्लभ नाही. आपल्यासाठी पण देव दुर्लभ का आहे? का बरं 800 वर्षात आपलं काहीच प्रगती का नाही झाली धार्मिक बाबतीमध्ये? का बरं आता ह्या जन्मामध्ये वैराग्य देवासारखं का नाही झालं आपलं? कारण की देवा ते आठविता दुर्लभ. आपण देवाचा आठवच केलं नाही, नाम लीळा मूर्ती चेष्टेच्या माध्यमातून वगैरे देवाचा आठव केलेला नाही. त्याच्यामुळे आपल्याला ते तसं झालं नाही. म्हणून आपल्यासाठी देव पण दुर्लभच आहे. 800 वर्ष झाले, थोडकी नाही. 800 वर्ष म्हणजे 8 मनुष्य देह भेटले आपल्याला 100 वर्षाचे, आणि ते असेच गेलेले आहेत. समजा 8 मनुष्य देह म्हणजे झाले काय? आमचे नाथोबासांचे एकाच जन्मामध्ये 7 जन्म लेखी लागतात. आम्ही आमचे 8 जन्म समजा घेतलेत, आम्ही मनुष्य देहाचेच भेटले आम्हाला, तरी आमचं एकही जन्म लेखी लागायला तयार नाही. का ना देवा ते आठविता दुर्लभ आहे. तसं नाथोबासांचं नाहीये. नाथोबासाला स्वामी अवयव करून घेतात स्वतःचा. अवयव असल्यासारखे आहेत, म्हणजे अवयव असल्याचा त्रास नसतो. आणि जर का अवयव नसला तर मात्र अडचण वाटते. तशा प्रकारे नाथोबा स्वामींसोबत आहेत, याचा स्वामींना काहीच त्रास नाहीये. एरवी स्वामी म्हणतात येथीच्या प्रवृत्ती विखो नव्हा तर निघायचो जा. स्वामींना त्रास आहे अशा जीवांचा. पण नाथोबासांना तर स्वामी म्हणतात येथीचा अवयव, अवयव आपण बाजूला असं काढून नाही ठेवता येत आपल्याला. तशा प्रकारे नाथोबा कुठेतरी त्यांच्याबद्दल स्वामी बोलले असतील एकदा, हृदय शून्य आहेत, परंतु मात्र हृदयामध्ये त्यांच्या परमेश्वर आहे. इतर गोष्टींसाठी त्यांनी ते हृदय शून्य करून टाकलेलं आहे. देवाच्या आज्ञेपुढे सगळं शून्य आहे. भले त्यांना ज्ञान नसेल, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या इत्यंभूत आहे. आणि मग असं असून सुद्धा परमेश्वर का आठवणार? देवा ते आठविता दुर्लभ आहे, म्हणून अशा जीवांना परमेश्वर देखील जपतात. आणि म्हणून मग आमच्या धानाईसा असो, धानाईसाकडे बघून स्वामी जे प्रसन्न होतात त्याचं कारण ते आहे की देवा ते आठविता दुर्लभ आहे. जोची अवसर विषय तोची ब्रह्मविद्या करणारा दुर्लभ आहे. आणि धानाईसा ते करणार आहेत पुढे. आणि त्या बोलल्या पण, मानसिके आहे, वाचिके पण झालं, आणि प्रत्यक्ष नंतर निंब्याला त्यांनी अनुसरलं. आणि ते म्हणतात की भट्टोबास धाईनी कास साच केली, म्हणजे खरी करून दाखवली. नुसतंच बोललेलं नाही, ते खरे करून दाखवायची. बोलण्याला काही पैसे लागत नसतात, आणि बोलण्याला असं काही नसतं. बोलू शकतो माणूस आणि नंतर हे पण करू शकतो की मी नाही बोललो, किंवा मी ते असंच बोललो वगैरे वगैरे. तुम्ही ऐकलं का मी बोललेलं? आपण शब्द फिरवू शकतो. परंतु धानाईसाने तसं नाही केलं. जे शब्द बोललेले आहेत, आता सांगा त्यावेळी आम्ही म्हणावं की धानाईसांचं वय लहान होतं, तर ते लहान असलेलं व्यक्तिमत्व असलं तरी पण त्यावेळेला पण ते सुद्धा धर्माशी जोडलेलं आहे, देवाशी जोडलेलं आहे, की त्याच वेळेला ठरलेलं आहे.
आज आपले मुलं ते म्हणतात ना, मला डॉक्टर व्हायचंय, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, म्हणजे विविध स्वप्न आहेत. आणि ह्यांचं स्वप्न काय आहे? जगातली पहिली ही लहान मुलगी असेल की जी म्हणाली की मला अनुसरलेलं व्हायचंय, मला देवाचं व्हायचं आहे, असं म्हणणारी ही पहिली लहान मुलगी. मोठे लोक म्हणतील समजा, परंतु पहिली लहान मुलगी असेल किंवा लहान मूल असेल, म्हणजे असं देवा ते आठविता दुर्लभ. म्हणजे तिने तो शृंगार केला त्याच्यासाठी मध्ये पण देवाचीच आठव आहे की देवासाठी करायचंय. मग त्यांनी जी कास घातली त्याच्यामध्ये पण देवाचीच आठवण आहे की देवासाठी करायचंय. म्हणजे सगळं आम्हाला जे काही करायचं आहे विधीचे सगळे देवासाठी देवासाठी करा बरं तुम्ही. मग तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटेल की प्रत्येक कार्य तुमचं उत्तम होणार. आणि जर का देवासाठी नाही करत आहे, कुणी बघणारच नाही आहे, तर तुम्ही कसंही कराल, पण कुणीतरी बघणार आहे, कुणीतरी ते स्वीकारणार आहे, म्हणजे परमेश्वर स्वीकारणार आहेत. आमच्या महादाईचा ज्या आहेत त्या कशाही म्हणजे श्री प्रभू तिकडून रस्त्याने त्या वाटेने बीजे करणार आहेत, म्हणून तो ती वाट वगैरे ते झाडून काढायचे सगळं काय. परंतु श्री प्रभू त्या वाटेने येतच नव्हते. मग ते दुसऱ्या दिवशी कशी रांगोळी काढत असतील का? ते उलट अजून चांगली रांगोळी काढतात आणि जास्त काढतात. परत श्री प्रभू तिथून जातच नाहीत. मग परत ते काय करतात की अजून म्हणजे प्रति असं होत असेल, श्री प्रभू कधी स्वीकारतात कधी स्वीकारत नाहीत. आणि मग कुठेतरी महादाईचांना त्याचं दुःख झालं असेलही, आणि म्हणून मग त्या दिवशी श्री प्रभू त्या वाटेने येतात, परंतु रांगोळी चुकून जातात. मग ते काय करतात, परत दाट काढतात. म्हणजे कुठे श्री प्रभूंना रांगोळीशिवाय पाय ठेवू शकणार नाही. म्हणजे देवाशी पण अशा पद्धतीने भांडणारे लोक पाहिजेत, है ना. हे वेगळं भांडण आहे. आणि त्या भांडणामध्ये काय आहे, आत्मीयता आहे. आणि ते रांगोळी काढताना त्या रांगोळी काढताना परत देवालाच आठवतायत की देव इकडून येतील, मग इकडून निघून जातील, इथे पण रांगोळी काढा. मग ते तिकडून निघून जातील देव, तर तिकडेही रांगोळी काढा. म्हणजे नुसतं ते रांगोळी काढताना त्या डिझाईन पेक्षा पण त्यांना देव देवच जास्त आठवते की श्री प्रभूंनी याच्यावरून जावं बस. पूर्ण देव 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 असं सगळं आहे. झाडणं असेल की ते खडे गोटे बाजूला करणं असतील, म्हणजे सृष्टीमध्ये देव दुर्लभ. आमच्या श्री प्रभूंना तिथून यावं लागतं. श्री प्रभू कोणाच्याही बंधनात न राहणारे अवतार आहेत. परंतु असे जीव जर का भेटले आबाईसांसारखे किंवा महादाईसांसारखे, तर त्यांना त्या तिथून ती वाट बदलून त्यांना या वाट्याने यावं लागलं. आणि रांगोळीवर पाय द्यायचा नाही, श्रीचरण ठेवायचा नाहीये. परंतु आता एवढं दाट काढलंय, भटोबास म्हणतात आता चुकवा आपलेनी ऐश्वर्य. परमेश्वर हात चुकून दाखवा. आता परमेश्वर चुकवू नाही शकत. जर का देव आठवणारे असाल तर देव तुम्हाला चुकवू शकत नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम करणारे परमेश्वर. परंतु तुम्हाला मात्र ते चुकू नाही शकत. तिथे मात्र परमेश्वर भक्ताच्या समोर असमर्थ होतात चुकवण्यासाठी, आणि स्वीकारण्यासाठी मात्र समर्थ होतात. आमचे भट्टोबास कुठे झोपतात, उंबरा उसेसे करोनी. स्वामी चुकवू शकतात का त्यांना? नाही चुकवतात देवाला. म्हणजे नुसतंच मध्ये झोपल्याने देव चुकवत नाही अशातला भाग नाही बरं का. त्यासाठी त्या आवडीपूर्वक झोपावं लागतं तिथे, त्या आवडीपूर्वक तिथे उपस्थित राहावं लागतं. ती प्रार्थना आहे आणि त्या अपेक्षेने झोपायचं आहे की मी असंच झोपलो पाहिजे, नाही तर देव निघून जातील. सकाळी मिळणारी सेवा, परमेश्वराचा स्पर्श, सगळं सगळं एक दिवस जरी गेला तरी सुद्धा पूर्ण दिवस वाया जाईल आपला. आणि म्हणून त्या पूर्ण अपेक्षेने ते आहे तसं. म्हणजे रात्रीची निद्रा त्या पद्धतीने घेतल्या जाते, तेव्हा पूर्ण रात्रभर ते चिंतन अंतर्मनात चालतं. म्हणून सकाळी सर्वप्रथम काय दिसतं, देवच दिसतात त्यांना, परमेश्वर दिसतात. नुसतंच श्रीमूर्ती नव्हे तर स्वरूपाचा स्पर्श त्यावेळेला आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे देव आठविता, म्हणजे ते रात्रभर देव आठवतात. म्हणून देव त्यांच्यासाठी दुर्लभ नाही आहे, त्यांना रोज भेटतात आमचे स्वामी.
आमच्या आऊसांचा देव दुर्लभ झालेला होता, देव आठवणे दुर्लभ झालेला होता, म्हणून देव दुर्लभ झालेला होता. परंतु रात्रभर प्रायश्चित्त केलं, दुःख केलं, रात्रभर देवा ते आठविलं. आता देव दुर्लभ राहिले का? आमचे स्वामी म्हणतात आज नायकाशी सामोरे जायचंय. स्वामी स्वागताला जातात, म्हणजे देवाला आठवणाऱ्या व्यक्तीला देव दुर्लभ नाही. अशा प्रकारे अनेक लीळा आपल्याला दिसतील, ज्याच्यामध्ये ज्यांनी देव आठवला त्यांच्यासाठी देव दुर्लभ नाही. मात्र आमच्यासाठी देव आठवणे पण दुर्लभ झालं आणि देव भेटणे देखील दुर्लभ झालं. ते आपण स्वतः ते करून घेतलेले कठीण. आपलं आयुष्य मध्ये देव प्राप्त होणं की न प्राप्त होणं ते कठीण आणि सोपं हे आपणच करून घेत असतो. आणि म्हणून एक लहान मुलगा देवाचं नाम घेतो आहे, त्याच्यामुळे परत आपल्या कानावर, मनात नाम सुरू आहे पण परत कानावर नाम पडलेलं आहे देवाचं. जेवढं शास्त्र ऐकायला मिळेल, जेवढं देवाचं नाम ऐकायला मिळेल वगैरे, तेवढं आपल्यासाठी चांगलंच आहे. आणि म्हणून इथे महादाईसांनी काय केलेलं आहे, त्या अपत्याला कडेवर घेतलेलं आहे आणि मग तया ते खाली ठेवून भिक्षा मागितली, आणि मग त्यांना त्या मुलाला खाली ठेवलेलं आहे आणि मग भिक्षेसाठी महादाईसा ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत. पुढची स्मृती येते 63 क्रमांकाची. रामदरा पंडित केशवदेव आपोसने बटोबास शिष्या कोपने. रामदरा पंडित आणि केशवदेव आपोसने म्हणजे उपोषण, एक प्रकारे जेवण नाही, आणि भटोबासांनी शिष्याला भटोबास कोपलेले आहेत, ते या स्मृतीमध्ये आपण बघूया. आणि एक वेळ भटोबास अवघ्या समवेत रामदर्यासी गेले. रामदरा जो आहे, जिकडे जवळपास 301 पायऱ्या आहेत, ते उतरून खाली जावं लागतं, आणि त्या ठिकाणी भटोबास गेलेले आहेत. रामदरा नमस्करीला, रामदरा नमस्कार केलेला आहे. मग तेथची खडकावरी भोजनता बैसले, म्हणजे आता भोजनाला पण बसलेले आहेत, परंतु तो उल्लेख मात्र काही आलेला नाही. तव भटोबासांचा शिष्य एकी अवघ्यासी वाढिले, आणि मग सगळेजण खडकावर एका चांगली जागा वगैरे बघून भोजना बैसले. तेव्हा भटोबासांचे एक शिष्य आहेत, त्यांनी काय केले, शिष्य एकी अवघ्यासी वाढिले, म्हणजे काही सोबत असणार आहे भिक्षा वगैरेची शिदोरी असणार आहे, ते सगळ्यांना त्यांनी वाढलं. पंडित केशवबासांशी वाढू विसरले, आणि पंडित केशवबासांना ते वाढायला विसरले. म्हणजे कधी कधी असं होतं बरं का, म्हणजे हे स्वाभाविकपणे विसरणे नाहीये, त्याचं उत्तर भटोबासांनी दिलेलं आहे. अवघा घास घेतले, म्हणजे एवढं सगळ्यांना वाढलं आणि ते 2 जण सुटले, आणि ते दोघही विद्वान आहेत परत, पंडित आणि केशवबास. आणि सगळे जणांनी घास म्हणजे भोजनाची सुरुवात केली. पंडित केशवबास उगेची, पंडित केशवबास उगेची, त्यांनी काही म्हणजे काहीच बोलले नाहीत, शांत बसलेले आहेत. ते भटोबासी देखिले, भटोबासांनी पाहिलं, गुरूंचं लक्ष सर्वांकडे असतं. श्री गुरुजी जे आहेत ते आपल्यासोबत भोजनाला बसतात, तर ते आपल्यावर लक्ष ठेवतात. ते काही नुसतंच भोजन करायला बसत नाहीत, ते शिष्यांकडेही लक्ष ठेवतात. बरोबर जेवतायत का, बरोबर वाढतायत का वाढणारे, भोजन करणारे बरोबर भोजन करत आहेत का वगैरे सगळं. मामाजींचं लक्ष असायचं की कोण काय घेतय, कोण काय नाही घेत. एखादा सेवा करणारा व्यक्ती असेल आणि तो गोड खात नसेल, तर त्याला गोड वाढायला लावायचे, कारण तो सेवा करणारा आहे, त्याच्याकडे ती थोडंसं पाहिजे ना गोड, चांगलं त्यांनी जेवलं पाहिजे. विद्यार्थी दशेत असेल तर त्यांनी परिच्छेद कधी करावा, किती करावा, कुठल्या पदार्थांचं करावा, याकडे सुद्धा मामाजींचं लक्ष असायचं. म्हणजे आम्ही मधल्या टप्प्यामध्ये काय झालं, आचाराची वचनं घोकली की आम्ही सुरू केलं परिच्छेद एकदम, हे खायचं नाही, हे खायचं नाही, हे खायचं नाही. मग एकदा मामाजींनी कळालं त्यांना की हे लोक असं असं परिच्छेद करताय स्वतःच्याच मनाने. मग आम्हाला सांगितलं की तुमचं आता विद्यार्थी दशेतलं वय, अजून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मार्गात सेवा करायची आहे, सगळं कष्टाचं हे आहे. तर अशा वेळेला तुमचा एकदम तुम्ही 2 चपात्याहून अर्ध्या चपातीवर यायचं नाही.
त्यावेळी आम्हाला ते कळत नव्हतं. म्हणजे ज्ञान घेतल्यानंतर लगेच आचार आपल्या पद्धतीने नसतोच, तो ज्ञात विरक्तांच्याच मार्गदर्शनाखाली तो केला पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगितलं की नाही, या दशेमध्ये तुम्हाला काही पदार्थ घ्यायचेच आहेत, ते खायचेच आहेत. एका विशिष्ट वेळाने तुम्हाला नंतर तो परिच्छेद करायचा आहे. त्याची परिच्छेदाची तयारी सगळी करा. परंतु परिच्छेद मात्र आत्ता नको, तो नंतर. आणि वासनेचा परिच्छेद झाला पाहिजे. म्हणजे पदार्थाचा परिच्छेद नाही झाला तरी चालतो. पदार्थ खाण्याची जी इच्छा असते त्याचा पहिले परिच्छेद करावा लागतो. नाहीतर पदार्थ जरी खाल्ला नाही तरी समोर आल्यानंतर आपलं लक्ष त्या पदार्थाकडेच असतं बरं का. की खायला तर आपण तर संकल्प सोडलेला आहे, पण नसता सोडला तर आज खाल्लं तर चालेल का? आज पंचावतार उपार आहे. तर मग खाल्लं तर चालेल का? मग देवाला सांगू काहीतरी आपण वगैरे, असं मनात तेच चालू राहतं बरं का आपल्या. म्हणजे पहिले तर पदार्थ खाण्याची इच्छा जी आहे त्याचा संकल्प आपण सोडला पाहिजे. आणि नंतर मग पदार्थ सोडणं, म्हणजे पदार्थ तुम्ही खाल्ला काय किंवा नाही खाल्ला काय तुम्हाला काहीच फरक नाही पडला पाहिजे. जसं नाथोबासांना स्वामी म्हणतात का, जेवण सुरुवात करा. सगळ्यांनी सुरुवात केली, ते म्हणजे देवात तूपच नाही आलं. म्हणजे काय आहे की त्या पदार्थाला आपण अपेक्षित ठेवलेलं आहे आणि आपले कार्य आपण थांबवले. कुठल्याही पदार्थामुळे आपलं आयुष्य जे आहे किंवा आयुष्यातले कार्य थांबले नाही पाहिजे, ते चालले पाहिजे. त्या गोष्टी भेटल्या भेटल्या किंवा नाही भेटल्या नाही भेटल्या. आणि म्हणून दंते गोपाळाबासांचं आयुष्य थांबलं नाही. म्हणजे अनुसरण आयुष्य जे आहे ते चालूच राहिलं, ते थांबलं नाही बरं का. ते ह्या देहातनं जरी गेले पण अनुसरण आयुष्य त्यांचं थांबलं का? या देहातनं गेले तर पुढच्या क्रियापूर्णत्वाच्या देहात गेले, त्या देहातनं गेले तर गुणसंबंधाच्या देहात गेले किंवा प्रेमोपायाला गेले. उपलक्षणे अनुसरण कार्य थांबलं नाही पाहिजे, ते चालूच राहतं. देह बदलत राहील, त्याच्यामध्ये ज्ञानाचे जे काही किंवा प्रेमाचे जे काही भाग आहेत ते बदलत राहतील, अप्रोक्ष सामान्य विशेष असं होत राहील, परंतु कार्य मात्र अखंडितपणे ते चालू राहतं. आणि म्हणून हा संस्कार आहे की पंडितबास आणि केशवबास उगेची ते काहीच बोलले नाहीत की आम्हाला वाढा, आम्हाला वाढा म्हणजे पदार्थ द्या आम्हाला, असा त्याच्यातनं भाव तयार होतो. किंवा आम्हाला वाढलं नाही सगळ्यांना वाढलं, म्हणजे पदार्थासाठी आपण मागे मागे करायचं नाही. पदार्थ आपल्याला भेटला भेटला, नाही भेटला नाही भेटला. कदाचित एखादा मुख्य पदार्थच, बरं असंच असतं बरं का, की असं नाही की साधारण पदार्थ नाही वाढला, प्रत्येक वेळी आपल्या ताटात येत नाही तो मुख्यच पदार्थ, बासुंदीच नाही वाढत आपल्याला. किंवा ते भजे असतात आणि आपलं बरं आहे भजे आहेत बरं का, आणि तेच नेमके वाढल्या जात नाही जे खायचं असतं. बाकीचे पदार्थ समजा नाही वाढले तर काही वाटत नाही, भात नाही वाढलं तर भात रोज खातो, पण हे पदार्थ. परंतु आपण पदार्थ उलट नाही वाढले आपल्या ताटामध्ये मुख्य पदार्थ, तर बरं ठीक आहे, नाही वाढत तोपर्यंत आपण मागायचंच नाही. आणि पदार्थ मागायचेच नाही, वाढायचे असतील तर वाढतील, नाहीतर नको. देवाचा काहीतरी हेतू वेगळा असेल. त्यावेळेला तुमच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये, पण देवाचं लक्ष मात्र तुमच्याकडे असतं. नाथोबासांकडे देवाचं लक्ष होतं. हे पदार्थ मागण्याच्या स्थिती म्हणून देवाने मुद्दामून विचारलं पण त्यांना, कारण की त्यांचा दोष पण तो घालवायचा देवाला. आणि तशा पद्धतीने त्यावेळेला परमेश्वराचं आपल्याकडे लक्ष असतं की हा याचं नेमकी भूमिका काय, आता हा पदार्थ मागतो आहे की काय करतो आहे. जाणकार जाणत्यासी विखो सुखाते नेदी. जाणकार जो व्यक्ती, त्याला नाही भेटलं तेवढंच चांगलं असतं. बरं झालं त्यांनी सांगितलं, हे संपलं बरं का, बरं झालं, काय हरकत नाही. ते खाल्लं असतं तर कुठलं स्मरण 2 गाठे जास्त होणार होतं माझं. उलट ते खाल्लं असतं तर 2 गाठ जास्त खाल्ले असते, स्मरण कमी झालं असतं. ईश्वराचा हेतू असेल काही, सोडून जातो पदार्थ. म्हणून इथे पदार्थ वाढले नाही आहेत, सगळ्यांचं जेवण सुरू झालेलं आहे. परंतु हे दोघांनी मात्र उगेची काहीच बोललेले नाहीत. ते भटोबासी देखिले, भटोबासांचं लक्ष आहे. भटोबास म्हणतात, तुम्ही कांगा आपोसन धरिले, तुम्ही उपोषण का धरलं बरं, तुम्ही का जेवत नाहीये. तेव्हा ते म्हणतात, तव एकी म्हणितले, त्यांनी नाही म्हटलं, ते एकी म्हणतात त्यांच्या बाजूचे, की भटो येथ वाढिले नाही. त्यांचंही लक्ष गेलं, अरे ह्यांना तर वाढलंच नाही. आणि त्यांनी सांगितलं भटोबासांना, यांना वाढलेलं नाही. मग भटोबास वाढीत होते तयावरी कोपले. आता ही चूक कोणाची आहे,
ज्यांनी वाढण्याची सेवा घेतलेली आहे त्यांनी सेवाच वाढण्याची घेतलेली आहे. त्याच्यामुळे वाढण्याच्या सगळ्या पदार्थांकडे त्यांचं लक्ष असणं तेवढंच गरजेचं असतं बरं का. नाहीतर एक पदार्थ वाढला आणि नंतर मग काहीच नाही. आणि म्हणून इथे आचार्य भट्टोबास त्या वाढणाऱ्यावर कोपलेले आहेत, की शेवटी म्हणे त्याले म्हणजे कोपले की इथे तुमचं लक्ष नाही का वाढण्यामध्ये, दोघांना तुम्ही वाढलं नाही. आणि मग शेवटी म्हणतात सगळं आटोपल्यानंतर की जैसा तैसा क्रियेचा विनियोग नसता. जैसा तैसा क्रियेचा विनियोग म्हणजे आपल्याला क्रिया करण्याचं जर का आपल्याला हे नसेल, म्हणजे क्रिया तर प्राप्त झाली पण क्रियेचा विनियोग म्हणजे उपयोग जर का आपण चांगला करत नसू, ती सवय आपल्याला जर का नसेल, पदार्थ कुठला कसा वाढायचा याचं ज्ञान जर का आपल्याला नसेल, तर मग काय होतं की त्याच्यामध्ये नुसतं पदार्थ उत्तम असून चालत नाही बरं का. पदार्थ वाढला देखील उत्तम प्रकारे पाहिजे. की एका ठिकाणी त्यांनी तर एवढी म्हणजे तो बाऊल असतो ना भाजी वाढण्याचा, त्याच्यातच भाजी दिलेली. मी म्हटलं चमचा द्या. ते म्हणे कशासाठी? म्हटलं हे भाजी वाढून घे तुम्ही याच्यात. नाही म्हणे भाजी अख्खी तुम्हाला आहे. म्हटलं म्हणजे हे तर म्हणजे वाढण्याची भाजी आहे. म्हटलं ही म्हणजे एवढी भाजी मी थोडी खाणार आहे. म्हणजे तसंही असता कामा नये. कधी कधी चपात्या आपण 2 वाढून टाकतो, तसं नाही. चपाती किती वाढली पाहिजे? अर्धीच वाढली पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा तुम्ही ते वाढा. भाकरी आहे, एका ठिकाणी 2 भाकऱ्या वाढल्या, बाजरीच्या भाकऱ्या होत्या 2, परत मागायचं नाही. परंतु तसंही होत नाही की ते परत वाढायला पण येतात, परत आग्रही करतात. तर 2 भाकऱ्या खाल्ल्यानंतर परत भाकरी कोण घेईल? म्हणजे हे सुद्धा आपल्याला थोडं थोडं वाढता आलं पाहिजे की पुन्हा पुन्हा ते वाढता येतं. पण वाढणारे जे आहेत त्या वाढणाऱ्यांना पदार्थ प्राप्त झालेत, पण त्याची वाढण्याचं जर का विनियोग ते बरोबर करत नसतील, पदार्थ देण्याचा विनियोग जर का ते व्यवस्थित करत नसतील, ती सवय नसेल, ती सवय लावावी लागते. पंक्तीमध्ये वाढावं लागतं पुन्हा पुन्हा. 10, 15, 20, 25 पंक्ती वाढल्यानंतर पंक्तीत कसं वाढायचं, वाढण्याचं नियोजन कसं करायचं हे कळतं. त्याशिवाय ते कळत नाही. आणि म्हणून इथे आचार्य म्हणतात की बोलिली क्रिया समयोचित काहीसे आठवेल. जर का तुम्हाला क्रिया करण्याची सवयच नसेल, मग बोलिली क्रिया समयोचित काहीसे आठवेल. जे तुम्हाला बोललेलं आहे किंवा तुम्ही जे ऐकलेलं आहे हे तुमच्या क्रियेमध्ये कधी उतरेल? जेव्हा तुम्ही ती क्रिया कराल. नुसतं ऐकून होत नाही बरं का. आता मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही ऐकलं, पण पुढच्या वेळेस परत वाढताना चुका होतील का? कारण की जे ऐकलेलं आहे त्याचा विनियोग आपण केला नाही, ते क्रियेमध्ये आपण आणलं नाही. आणि ते जेव्हा क्रियेमध्ये आणाल तेव्हा त्या सेवेतलं जे काही बारीक सारीक जे बारकाई आहे त्याच्यामध्ये सुधारणा आपली होईल. त्याच्यामध्ये बारकावा आपला त्याच वेळेला येणार आहे की ज्या वेळेला आपण त्या क्रियेमध्ये सक्रिय राहणार आहोत. नुसतं ऐकून काही गोष्टी होत नसतात. ज्ञान जाणे तो जाणता नवे, क्रिया करी तो जाणता. तशा पद्धतीने क्रिया आपण करत असू तर तुम्ही त्याच्यामध्ये जाणकार होता. आणि मला असं वाटतं की कुठलीही क्रिया करत असताना ती क्रिया उत्तम कशी होईल, आत्ताही पेक्षा उत्तम. म्हणजे आता हे स्मृतीस्थळ निरूपण एकदा होऊन गेलेलं आहे. ही स्मृती मी आधी सांगितलेली आहे. मला असं वाटतं की नाही, ह्या वेळेला या स्मृतीतनं वेगळं चिंतन मला काय करता येईल, लोकांना काहीतरी वेगळं सांगायचं असं नाही. मला स्वतःला ह्याच्यातनं काय नवीन चिंतन प्राप्त होणार आहे हे प्रत्येक लीळेतनं आपल्याला बघता आलं पाहिजे, वचनातनं बघता आलं पाहिजे, पदार्थ क्रियेतनं बघता आलं पाहिजे, सेवा दास्यातनं ते बघता आलं पाहिजे. अशा प्रकारचं उत्तमत्व जे आहे ते आपल्याला देता आलं पाहिजे. आणि मग सांगतात की ऐसी समयोचित क्रिया जी आहे ती काहीसे ना आठवेल. कसं काय आठवणार? जर का आपण त्या क्रियेचं जे काही अनुपालन केलं नसेल, ती विनियोगामध्ये आणली नसेल, तर ती क्रिया करणं देखील आपल्याला लक्षात येणार नाही. मग तयासी वाढिले, मग तेही जेवू लागले आणि मग त्यांना देखील वाढलं आणि ते देखील मग जेवायला लागलेले आहेत. अशा पद्धतीने आजच्या सत्रामध्ये आपण
62, 63 आणि 62 आणि 63 अशा 2 स्मृत्या ज्या आहेत त्या स्मृत्यांचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.